हॅलो, मी डॉक्टर संदीप शेटे, होमिओपॅथी कन्सल्टंट. आज आपण व्हायटल फोर्स आणि होमिओपॅथी ह्या विषयाबद्दल थोडं बोलूया. होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स ह्या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे. आता व्हायटल फोर्स म्हणजे नेमकं काय? व्हायटल फोर्स म्हणजे ही अशी एक एनर्जी प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते आणि ज्यामुळे ती व्यक्ती जिवंत असते. व्हायटल फोर्स ही आपल्या शरीरातील असणाऱ्या असंख्य केमिकल रिॲक्शनना बॅलन्स ठेवण्याचं काम करत असते. म्हणजे चेतना म्हणजेच आत्मा ज्यावेळी कोणत्याही कारणास्तव, मग ते काही असो, म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर असो, इमोशनल फॅक्टर असो, फूड असो, एन्व्हायरमेंट असो, अशा कोणत्याही गोष्टीमुळं ही एनर्जी म्हणजे व्हायटल फोर्स म्हणजे चेतना डिस्टर्ब ज्यावेळी होते त्यावेळी ती व्यक्ती आजारी पडते. म्हणजे त्या व्यक्तीमधील तो व्हायटल एनर्जीचा फोर्स डिरेंज होतो आणि त्या व्यक्ती आजारी पडते आणि त्या व्यक्तीला शारीरिक व्याधी किंवा मानसिक काही असो त्या व्याधी तयार होतात. आणि हे ज्यावेळी डिरेंज झालेली व्हायटल एनर्जी एक्झॅक्टली सिमिलिमम होमिओपॅथिक औषध दिलं तर ती एनर्जी पूर्वस्तरावर येते आणि आजार बरा केला जातो. म्हणजे थोडक्यात की ही चेतना ही एनर्जी मेडिसिन दिल्यानंतर ॲक्टिव्ह केली जाते, स्टिम्युलेट दिला जातो त्या एनर्जीला आणि ती एनर्जी स्वतःहून तो आजार बरा करते. ज्यावेळी ही एनर्जी शरीरात डिरेंज होते त्यावेळी शारीरिक व्याधी तयार होतात आणि ज्यावेळी ही एनर्जी शरीरातून पूर्ण निघून जाते त्यावेळी ती व्यक्ती मृत घोषित केली जाते. एक उदाहरण देतो. एक जिवंत व्यक्ती आणि एक मृत व्यक्ती ह्या दोन्ही व्यक्तीमध्ये काय फरक आहे? जिवंत व्यक्ती त्या शरीरामध्ये ती एनर्जी असते म्हणून ती व्यक्ती त्याच्या सर्व ॲक्टिव्हिटी फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल दोन्ही पण गोष्टी ॲक्टिव्हिटी अगदी योग्य पद्धतीनं तंतोतंत पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न आणता अतिशय सुलभतेनं त्या ॲक्टिव्हिटी करत असते. आणि मृत व्यक्तीमध्ये ती एनर्जी नसते म्हणून तर ती व्यक्ती मृत घोषित केली जाते. त्या व्यक्तीची शारीरिक हालचाली बिलकुल होत नाहीत कारण त्यातून ती शरीरातून ती एनर्जी निघून गेली असते. आणि होमिओपॅथिक हे एकमेव असे सायन्स आहे ज्या सायन्समध्ये ह्या एनर्जीला खूप महत्त्व दिले झालेलं आहे. आणि ह्या एनर्जीला एक्झॅक्टली सिमिलर मेडिसिन दिल्यानंतर ती एनर्जी ॲक्टिव्ह केली जाते आणि आजार बरा केला जातो. दॅट्स ऑल.